नमस्कार मुलांनो, पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपला गणित विषयाच्या घरच्या अभ्यासाचा 18वा दिवस आहे। आज आपण शिकणार आहोत डावा उजवा हात किंवा डावीकडून उजवीकडे मोजत जाणं, उजवीकडून डावीकडे मोजत जाणं। आपल्या हाताची डावी बाजू, वहीची डावी बाजू, आपल्या हाताची उजवी बाजू, वहीची उजवी बाजू हे शिकणार आहोत। सोबतच आपण लगतची मागचा पुढचा मधला अंक लिहिणार आहोत। लगतचा मागचा पुढचा मधला अंक सुद्धा आज आपण लिहायला शिकणार आहोत, लिहिणार आहोत। तर सर्वप्रथम काय करायचं, मोबाईल थोडासा लांब ठेवायचा, पॅड, फोटो लाईनची डब्याची वही, पेन्सिल, शार्पनर, इरेजर घेऊन आपला घरचा अभ्यास लिहायला आपल्याला बसायचं आहे। ठीक आहे, आर यू रेडी? आता मुलांनो, इथं तुम्हाला सांगेन मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत। हा तुमचा डावा हात आहे आणि हा तुमचा उजवा हात आहे, नीट लक्षात ठेवा। आता मला सांगा, ह्या फुलपाखराचा नंबर डावीकडून कितवा आहे? ह्या फुलपाखराचा नंबर डावीकडून कितवा आहे? माझा डावा हात कोणता? हा, मोजू, पहिला, दुसरा, तिसरा। आता ह्या फुलपाखराचा नंबर उजवीकडून कितवा आहे? उजव्या बाजूने कितवा आहे? मोजू, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा। उजवीकडून कितवा नंबर आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा। आणि डावीकडून कितवा नंबर आहे? पहिला, दुसरा, तिसरा। बरोबर आहे का माझं? आता पाहणार आहोत, आता हा जो बाहुला आहे, चिमणीचं हे पिल्लू, हे चिमणीचं पिल्लू डावीकडून कितवा नंबर आहे? आता हा माझा डावा हात आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा। हे चिमणीच्या पिल्लाचा 6वा नंबर आहे। आता उजवीकडून कितवा नंबर आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा। उजवीकडून 4था नंबर आहे आणि डावीकडून कितवा नंबर आहे ह्या पिल्लाचा? 6वा नंबर आहे। आता ह्या गाडीचा डावीकडून कितवा नंबर आहे? ह्या गाडीचा डावीकडून कितवा नंबर आहे? पहिला आणि दुसरा। आता ह्याच गाडीचा उजवीकडून कितवा नंबर आहे बघू आपण। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा। उजवीकडून 8वा नंबर आहे आणि पहिलीकडून डावीकडून दुसरा नंबर आहे। आता हा जो मासा आहे, हा मासा डावीकडून पहिला आहे का उजवीकडून पहिला आहे रे? फास्ट सांगा, हा मासा डावीकडून पहिला आहे का उजवीकडून पहिला आहे? अर्थातच उजवीकडून पहिला आहे। आणि ही बाहुली डावीकडून पहिली आहे, कारण की डावी या बाजूला इथं यल तयार झालेलं आहे, यल म्हणजे लेफ्ट। तर ही बाहुली डावीकडून पहिला नंबर आहे, तर हा मासा उजवीकडून पहिला नंबर आहे। आता हा जो निळा बाहुला आहे, तर हा निळा बाहुला डावीकडून कितवा नंबर आहे आणि उजवीकडून कितवा नंबर आहे सांगा बरं? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा। 4था नंबर डावीकडून आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा। आणि उजवीकडून कितवा नंबर आहे? 6वा नंबर आहे। आता तुमच्या समोर मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत। आता ह्याच्यात पेन्सिल, शार्पनर, इरेजर हे सगळे वस्तू तुम्हाला माहिती आहेत। तर आता आपण डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक बघणार आहोत। आता हे जे स्टेपलर आहे, ह्या स्टेपलरचा डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक सांगा। तर डावा हात म्हणजे यल झाला, म्हणजे हा डावा हात आहे, यल फॉर लेफ्ट। पहिला, दुसरा, तिसरा। कितवा क्रमांक आहे ह्या स्टेपलरचा? 3रा। आणि उजवी बाजू, उजवी बाजू म्हणजे जेवायचा हात, इथून स्टेपलरचा कितवा क्रमांक आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि 7वा। ह्या स्टेपलरचा कितवा क्रमांक आहे? 7वा आहे। आता हा जो ब्रश आहे, ह्या ब्रशचा डावीकडून कितवा क्रमांक आहे आणि उजवीकडून कितवा क्रमांक आहे बघू आपण। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा। 4था क्रमांक आहे डावीकडून, यल फॉर लॉयन। आणि पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा। 5वा क्रमांक आहे उजवीकडून, उजव्या हाताकडून ह्याचा 5वा क्रमांक आहे। आणि डाव्या हाताकडून ह्याचा नाही, स्टेपलर बघायला ना आपण, एक, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा। ह्या स्टेपलरचा आता ह्या ब्रशचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा। आणि उजवीकडून कितवा क्रमांक आहे रे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा।
कारण की हा हात माझा जेवायचा आहे आणि हा हात कोणता आहे, एल फॉर लेफ्टचा हात आहे. आता हे इरेजर आहे. इरेजरचा डावीकडून कितवा क्रमांक आहे आणि उजवीकडून कितवा क्रमांक आहे? चला तुम्ही पटपट मोजा तुमच्या मनामध्ये. मोबाईलचे एक हात बाजूला डावा हात ठेवा, डावीकडून मोजा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. डावीकडून 6वा नंबर आहे आणि उजवीकडून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. उजवीकडून 4था नंबर आहे आणि डावीकडून 6वा नंबर आहे बघा. आता उजवीकडून पहिली वस्तू कोणती आहे? उजवीकडून पहिली कोणती वस्तू आहे? तर उजवीकडून पहिला आहे हा स्केच पेन आणि डावीकडून पहिली वस्तू आहे ही पेन्सिल. आता ही कात्री कितव्या क्रमांकावर आहे? डावीकडून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आणि उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे? हा हात माझा जेवायचा आहे. उजवीकडून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. उजवीकडून 6वा क्रमांक आहे आणि डावीकडून 4था क्रमांक या कात्रीचा. सगळ्यांना समजलं? आता मुलांनो इथं मी बाहुले ठेवलेले तुमच्या समोर. आता ह्या बाहुल्यांचा क्रमांक सांगायचा आहे मला. ही हिरव्या रंगाचे, लाल, गुलाबी, पिवळा, निळा आणि जांभळ्या रंगाचे ह्या बाहुल्या आहेत. आता मला सांगा, गुलाबी बाहुलीचा रंग डावीकडून कितवा आहे आणि उजवीकडून कितवा आहे? आता डावीकडून कितवा आहे बघूयात आपण. पहिला, दुसरा, तिसरा. आणि उजवीकडून कितवा नंबर आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. डावा हात एल फॉर लेफ्ट आणि हा माझा जेवायचा उजवा हात आहे आणि एल फॉर लेफ्टचा हा डावा हात आहे. तर डावीकडून मोजलं तर कितवा क्रमांक आहे? 3रा आहे आणि उजवीकडून जेवायच्या हाताकडून मोजलं तर हा माझ्या बाहुलीचा क्रमांक 4 आहे. आता हा गुलाबी फ्रॉकची पिवळ्या रंगाच्या बाहुलीचा क्रमांक बघू आपण. डावीकडून कितवा आहे? डावीकडून बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आहे आणि उजवीकडून कितवा आहे? पहिला, दुसरा, तिसरा. आता हे पिवळ्या रंगाचे बाहुलीचा नंबर डावीकडून कितवा आहे? 4था आणि उजवीकडून 3रा आहे. आता उजव्या बाजूची पहिली बाहुली कोणत्या रंगाची? उजव्या बाजूची पहिली बाहुली माझी जांभळ्या रंगाची आणि डावीकडून पहिली बाहुली कोणत्या रंगाची? हिरव्या रंगाची. डावीकडून हिरवा आणि उजवीकडून जांभळा रंग आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना डावी बाजू उजवी बाजू समजली? ओके. आता बाबा डबे दिसायलेत कडे तुम्हाला. भरपूर डबे लिहायचे. आता प्रश्न काय आहे? मागचा, पुढचा, मधला अंक शोधा. आता हे भरपूर डबे आहेत, मग अजिबात घाबरायचं नाही. आपल्याला जर 1 ते 10 उजळणी येत असली, 1 ते 9 अंक येत असले की आपोआपच हे येतं. आता बघा 1 आहे, पुन्हा डब्बा, नंतर 3, नंतर 2 डबे आहेत असे. हळूहळू काढा, काय अडचण नाही. नंतर आहे 6, नंतर आहे 7, नंतर 9वा डब्बा आहे आणि पुन्हा नंतर आहे 9 आणि पुन्हा आहे 10. तर 1 ते 9 उजळणीच दिलेली, फक्त मध्ये काय केलेले? दोघा तिघाला लपवून ठेवले. मग आता मॅडमला काय वाटलं, मुलांसोबत चला लपंडाव खेळावा, म्हणून मी काय केलेलं आहे, आता इथले जे अंक आहेत ना ते लपवून ठेवलेत. आणि तुम्ही मला सांगायचं की ह्या डब्यामध्ये कोण कोण राहतं, कारण की 1च्या नंतर 2, 3, 4 येतच ना. मग तुम्हाला हे माहिती आहे की कोणत्या डब्यात कोण राहतं. आता 1च्या नंतर तर हे आहे 1च्या नंतर कोण येतं रे? आपले 2 भाऊ. 2 नंतर 3 आहे. 3च्या नंतर कोण येणार आहे? 4. 4च्या नंतर कोण येणार आहेत? 5. 5 नंतर 6, 7. 7च्या नंतर कोण येणार आहे आपले? 8 दादा, 9, 10. किती सोपं आहे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे क्रमाने येणारे अंक आहेत. आता पुढचं गणित लिहू का? झालं सगळ्यांचं लिहून? आता हे गणित आहे ना, हो का, हे गणित मी इथं लिहिणार आहे. हे गणित मी आता इथं लिहिणार आहे. जर तुम्हाला एवढं फास्ट लिहता येत नसेल तर मग तुमच्या मम्मीला सांगा की मम्मी एवढं लिहून दे म्हणून, मग तुम्ही मधल्या संख्या लिहा. हे जे आहे ना, तुम्हाला जर फास्ट लिहिता येत नसेल तर मम्मीकडून लिहून घ्या,
तुमच्या आईकडून, दादाकडून, पप्पाकडून लिहून घ्या आणि मग नंतर तुम्ही मधल्या संख्या करा. आता पहिल्यांदा काय येणार आहे इथं बघा बरं, डबा येणार आहे. डबा 2 3 4, डबा 6, डबा 8 9 10. आता 1च्या अलीकडं, 2च्या अलीकडं कोण आहे रे? 2च्या अलीकडं आहे 1. 1 2 3 4 आणि 4च्या नंतर किती येणार आहेत रे? 4च्या नंतर कोण आहे? 4च्या नंतर आहेत आपले 5. 5च्या नंतर कोण आहेत आपले? 6. 6च्या नंतर कोण आहेत? 7. 7च्या नंतर आहेत आपले 8 9 10. अरे बापरे, ह्या रांगेत तर खूप डबे आहेत बघा. 1च्या नंतर कोण येणार आपले? 2 दादा. 2च्या नंतर 3. 3च्या नंतर 4 भाऊ. 4च्या नंतर कोण येणार आपले? 5. 5च्या नंतर 6. 6च्या नंतर कोण येणार आपले? 7 दादा. 7च्या नंतर कोण येणार? 8. 8च्या नंतर येणार 9. 9च्या नंतर येणार 10. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या क्रमाने येणारे अंक आहेत. आता इथं बघा सुरुवातीलाच डबा आहे. आता पहिल्यांदा काय तरी कोणते अंक? 2च्या मागं कोण आहे? 2च्या मागं कोण आहे? आपले 1 भाऊ आहेत. 2च्या मागं आहेत आपले 1 भाऊ. 1 2 3. 3च्या पुढं कोण आहे? 3च्या पुढं आहेत आपले 4 दादा. 4च्या नंतर 5. 5च्या नंतर 6. 6च्या नंतर कोण येणार आपले? 7 दादा. आणि 7च्या नंतर येणार आपले 8 आणि 9 भाऊ येणार आणि शेवटी येणार आपले 10 दादा. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे आपले क्रमाने येणारे अंक आहेत. आता इथं बघा 1 2. 1 2. आता हा डबा 1 2. पुढे येणार आपल्या 2च्या पुढे किती येणार आपले? 3. 3च्या पुढे किती येणार आपले? 4. 4च्या पुढे किती येणार आपले? 5. 5च्या पुढे किती येणार आपले? 6. 6च्या पुढे किती येणार आपले? 7. 7च्या पुढे किती येणार आपले? 8. 8च्या पुढे किती येणार आपले? 9. 9च्या पुढे येणार आपले 10. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे आपल्या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. तुम्हाला डबा काढता येत नसेल तर तुमच्या मोठ्या बहीण भावाकडून ही संख्या लिहून घ्या. 2 3. एकच्या नंतर कोण येते बघा. आता इथे 1 आहे. 1च्या नंतर कोण येणार आपले? 2. 2 3. 3च्या नंतर कोण येणार? 3च्या नंतर आपले येणार 4. 4च्या नंतर कोण येणार? 5. 5च्या नंतर कोण येणार आपले? 6 भाऊ येणार. 6च्या नंतर कोण येणार? 7. 7च्या नंतर आपले 8 दादा येणार. 8च्या नंतर येणार 9. 9च्या नंतर येणार 10. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे सर्व आपले क्रमाने येणारे अंक आहेत. हे सर्व आपले क्रमाने येणारे
अंक आहेत. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? चला, ह्या पद्धतीने आपल्याला रोज उजळणी म्हणायची, कारण की आपल्याला जर गणित आपण ह्या पद्धतीने केले, ह्या पद्धतीने जर आपण बोटावर कांड्यावर जर मोजले तर आपल्याला फास्ट गणित येतात, मोठे मोठे गणित लवकर होतात. म्हणून ह्या पद्धतीने मोजायचं. चला, माझ्यासोबत सगळ्यांनी मोजायचं. आपला डावा हात घ्या, डाव्या हाताचा अंगठा करंगळीवर ठेवायचा. इथं मी मुद्दाम इथं अंक टाकलेले आहेत की तुम्हाला कोणत्या अंकाचं कोणतं बोट हे कळावं म्हणून. 1, चला माझ्यासोबत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता रोज एकदा तुम्हाला तुमच्या हातावर ही अशा रेषा मारून संख्या उजळणी लिहायची. चला, आता शेवटचा आजचा अभ्यास आपला उजळणी लिहायची. माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजळणी. लिहूयात का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा. मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला.